काटोलमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं, मात्र त्यांना उपचारासाठी आता नागपूरला हलवण्यात आलेलं आहे। ही मोठी बातमी आपण पाहतोय। काटोल विधानसभा मतदारसंघातून सभा घेऊन परतत असताना हा हल्ला त्यांच्या गाडीवर झाला। भला मोठा दगड त्यांच्या गाडीवर फेकण्यात आला आणि त्यानंतर त्यांना काटोलच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं, मात्र तिथं आता नागपूरला तिथून हलवण्यात आलेले आहे। आता नागपूरला त्यांच्यावर उपचार होणार आहेत। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। सहानुभूती मिळवण्यासाठी हा सगळा प्रयत्न सुरू असल्याचा भाजपच्या वतीने आरोप केला गेलाय, मात्र हल्ल्यामध्ये अनिल देशमुख जखमी झाल्याचं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय। अनिल देशमुखांना उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आलेलं आहे। सरकारला या हल्ल्याचा उत्तर द्यावं लागेल असं यावेळी सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। हल्ल्यामध्ये अनिल देशमुख जखमी झाले, त्यानंतर आता त्यांना उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आलेले आहे। आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी पाहतोय। अनिल देशमुख या हल्ल्यात रक्तबंबाळ झाल्याचं या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। ही दुसरी दृश्य आहेत। काटोलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू झाले होते, मात्र आता त्यांना नागपूरला जे ते उपचारासाठी हलवण्यात आलेलं आहे। ही मोठी बातमी आपण पाहतो आहोत। आज प्रचार थंडावलेला आहे। काटोलमध्ये एक प्रचार सभा घेऊन ते परतत असतानाच त्यांच्या गाडीवर भला मोठा दगड फेकण्यात आला आणि या हल्ल्यात ते जखमी झालेले आहेत। अनिल देशमुख या हल्ल्यात रक्तबंबाळ झाले आणि त्यांना काटोलमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र तिथून सुद्धा त्यांना आता नागपूरला हलवण्यात आलेलं आहे। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। हल्ल्यात अनिल देशमुख जखमी झालेले आहेत। माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर हा हल्ला झालाय। मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतो। ही दृश्य अत्यंत महत्त्वाची सध्या स्क्रीनवर पाहायला मिळत आहे ती म्हणजेच एकीकडे त्यांच्यावर हल्ला झाला आणि ते रक्तबंबाळ झाले, तर दुसरीकडे काटोलमध्ये त्यांना रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं, मात्र तिथून सुद्धा त्यांना आता नागपूरला हलवण्यात येणार आहे। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। त्यांच्या गाडीवर दगडफेक झाली आणि या दगडफेकीतच देशमुख जखमी झालेले आहेत। शेवटची सांगता सभा आटोपून अनिल देशमुख आपल्या घरी काटोलला परतत असतानाच अज्ञात व्यक्तीनं देशमुखांच्या गाडीवर हा दगड फेकलेला होता आणि यावेळी त्यांना हा दगड लागला आणि त्यांना ही इजा झाल्याचं पाहायला मिळतंय। बेलफाट्याजवळ अज्ञाताकडून दगडफेक करण्यात आली। त्यांच्या गाडीची काच फुटून हा दगड थेट अनिल देशमुखांच्या डोक्याला लागलेला आहे। तर भाजपकडून अनिल देशमुख यांचा हा स्टंट असल्याचा आरोप करण्यात आलाय। सहानुभूती मिळावी यासाठी स्वतःवर हल्ला घडून आणला असा आरोप जो आहे तो भाजपकडून होतोय।